नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अप्पूने आता बाळाला छान झोपवलेलं असतं. तितक्यात सुमी येऊन म्हणते की दे तिला इकडे. अप्पू सांगू लागते की सुमे अगं जस्ट झोपलीये, ती जागा बदलली तर परत किरकिर करेल, त्यामुळे ती जागी झाली ना तर आणून देईल मी तिला तुझ्याकडे. तेव्हा सुमी मात्र चिडूनच म्हणते की माझं बाळ आहे, तिच्यासोबत कसं वागायचं मला सांगू नकोस. अप्पू म्हणते असं काय करते सुमे, हवं तर तू सुद्धा इथे बस. सुमी मात्र रागात येते आणि चिडूनच म्हणते की तू स्वतःला कोण समजतेस ग, माझ्या बाळासोबत काय करायचं कसं वागायचं ते कोणाजवळ झोपेल हे सगळं मी ठरवेल. अप्पू म्हणते की मी सुद्धा आई आहे ना तिची. आणि सुमे असं काय करतेस, तूच म्हणाली होतीस ना की आपण दोघी मिळून तिला सांभाळूयात. सुमी मात्र वैतागत अप्पू समोर हात जोडते आणि चुकलं माझं, तुझं दुःख कमी व्हावं म्हणून चांगुलपणाने मी बोलून गेले, परंतु मला नव्हतं वाटलं की माझाच चांगुलपणा माझ्याच अंगाशी येईल म्हणून. मला माहिती नव्हतं की तू माझं बोलणं इतकं मनाला लावून घेशील आणि बाळावर हक्क गाजवायला लागशील, असं भडकतच अप्पूला ऐकवत असते. अप्पू मात्र केविलवाणीच म्हणते की तुम्ही सगळे माझ्याशी असं का बोलताय, काय हक्क गाजवला ग, तिला जरा वेळ प्रेमाने जवळ घेतलं, तिच्याशी खेळले म्हणजे हक्क गाजवणं झालं का. सुमी मात्र भडकतच म्हणते की परंतु हे सगळं मला आवडत नसताना तू करतीये. इतके दिवस निखिलने मला समजावलं आणि तुझ्या मनाचा विचार करून मी गप्प राहिले, घरच्यांनी सुद्धा तुला समजावलं, परंतु तू हट्ट सोडायलाच तयार नाही. यापुढे मी तुझा हा हट्ट खपवून घेणार नाही, असं बोलत लगेच बाळाला उचलून घेते आणि जाताने अप्पूला म्हणते की हे बाळ माझं आहे, त्याची काळजी कशी घ्यायची ना ते मला चांगलंच माहिती आहे, आणि तशीच निघून जाते. अप्पू मात्र मनातून खूपच दुखावली जाते. ती तशीच रडतच खाली बसते. तेव्हाच शशांक अप्पूजवळ येतो आणि तिला समजावत म्हणतो की ते बाळ सुमीचं आहे, हेच आम्ही तुला समजावण्याचा प्रयत्न करतोय, आपला सगळ्यांचा त्या बाळावर तसा काही हक्क नाहीये. अप्पू मात्र म्हणते की का हे बाळ आपलं असतं तर आपण त्याला कोणाकडेच दिलं नसतं का. तेव्हा शशांक म्हणतो जर तरचा काय प्रश्न आहे, हे आपल्या बाळाचं काय मध्येच. तेव्हा अप्पू लगेच बोलते की आपलंच बाळ आहे ते. तेव्हा शशांक लगेच केविलवाने अपूर्वा असं म्हणतो. अप्पू भानावर येते आणि रडतच शशांकला सांगू लागते की मी सुद्धा छोटी आई आहे ना त्याची, माझा सुद्धा सुमी इतकाच हक्क आहे ना, परंतु आता सुमी मला म्हणाली की ती मला छोटी आई म्हणाली ना, हेच चुकलं तिचं. तेव्हा शशांक आता अप्पूला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, म्हणतो की सुमीच्या इच्छेविरुद्ध तू बाळाला अजिबात इकडे घेऊन येऊ नकोस. अप्पू म्हणते की असं कसं, मी घेते ना त्याची काळजी, जर का मला काळजी घेता आली नसती आणि तुम्ही बोलला असतात तर मी समजू शकले असते. शशांक पुन्हा एकदा तिला आठवण करून देत बोलतो की ते सुमीचं बाळ आहे अपूर्वा. अप्पू मात्र म्हणते की मी कुठे नाही म्हणते, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, जर का बाळ रात्रभर सुमीकडे राहणार असेल तर दिवसभर माझ्याकडे राहणार. माझं माई आणि पन्ना काकूशी देखील बोलणं झालंय, त्या हो म्हणाल्यात आणि आता बाळ सांभाळायची माझी टर्न आहे, मी जाऊन तिला घेऊन येते, असं बोलत खोलीबाहेर जायला निघते, परंतु शशांक तिला थांबवतो. तू अप्पू मात्र चिडूनच म्हणते की तूच काय, परंतु जगातलं कोणीही इथे आता बाळाला माझ्याजवळ घेऊन येण्यापासून मला अडवू शकत नाही, असं बोलून सुमीकडे निघून जाते. शशांकला मात्र अप्पूची खूप काळजी वाटत असते आणि नक्की काय करावं काही कळतच नसतं. तो टेन्शनमध्येच बाहेर उभा असतो. तेव्हाच आता कुकी शशांककडे येतो. तो विचारतो तू कधी आलास. तेव्हा कुकी म्हणतो आत्ताच आलोय आणि इथे काय काय घडलं ना ते अमेयने सगळं सांगितलंय मला. अगदी सुमी पाय घसरून पडणार होती, अप्पूने तिला वाचवलं. इथपासून ते अप्पू सुमीच्या बाळावर खूप प्रेम करते आणि घरातील कुणालाच ते आवडत नाहीये, इथपर्यंत सगळं सांगितलं, असं तो चिडूनच म्हणत असतो. शशांक हताशपणे म्हणतो की अपूर्वाचं काय करावं, तिचं हे वागणं मला पटतच नाहीये. तेव्हा कोकी म्हणतो काय झालं, ती काय सुमीच्या बाळाची आबाळ करते का, त्याची नीट काळजी घेत नाहीये का. तेव्हा शशांक म्हणतो की तसं नाही रे बाबा, परंतु ते बाळ सुमीकडे असण्याऐवजी दिवसभर अपूर्वाकडे असतं, आम्ही सगळ्यांनी खूप समजावलंय तिला, परंतु ती ऐकतच नाही, तू बोलतोस का तिच्याशी. तेव्हा कुकी म्हणतो मी बोलायलाच हवं का. शशांक म्हणतो होय, तिचा हट्टीपणा खूप वाढत चाललाय. तेव्हा
आता कुकी म्हणतो की अरे तुम्ही सगळे तिला समजून घ्या ना. 7-8 महिने पोटात जपलेलं बाळ ध्यानीमनी नसताना तिने गमावलंय. तेव्हा शशांक म्हणतो तिने एकटीनेच गमावलंय का? सुद्धा माझं बाळ गमावलंय, परंतु म्हणून दुसऱ्याच्या बाळावर असं हक्क सांगणं काही बरोबर नाही. सुमीला काय वाटत असेल? तेव्हा कुकी म्हणतो की परंतु जर का अप्पूला सुमीच्या बाळामुळे मानसिक आधार मिळत असेल तर प्रॉब्लेम काय आहे? सुमी का चिडतीये? तेव्हा शशांक म्हणतो अरे तिला सुद्धा वाटत असेल ना बाळ तिच्याजवळ राहावं, तिने बाळाचे लाड करावेत. कुकी मात्र म्हणतो की पण आपण नेहमीच इतरांचा विचार करतो ना. जर का बाळामुळे अप्पूला बरं वाटत असेल तर सुमीने सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवायला हवा ना. तेव्हा शशांक हात जोडतच म्हणतो की प्लीज बाबा, हे सगळं अप्पू आणि सुमी समोर बोलू नकोस. अरे निखिल आणि सुमी त्यांचे आई बाबा आहेत. तेव्हा कुकी म्हणतो ठीक आहे, निखिलचं तर काही म्हणणं नाहीये ना. अरे तो कानिटकर नसून सुद्धा कानिटकरांची रीत फॉलो करतोय. अरे सुमीने जेव्हा अप्पूला सांगितलं असेल ना की तू बाळाची छोटी आई आहेस, तिला किती आनंद झाला असेल. आणि बाळाला 2-2 आया आहेत हे चांगलंच तर आहे ना, असं तो शशांकला समजावू लागतो. शशांक मात्र म्हणतो की अरे मी तुझ्याकडे मदत मागायला आलोय, मात्र वादाला तोंड फुटेल असं वागतोय. नाही आवडत सुमीला बाळ दिवसभर अप्पूकडे असतं ते, आणि तू तर अपूर्वाचीच बाजू घेतोय असं कुकीला ऐकवतो. तेव्हा कुकी म्हणतो की मी कुणाचीच बाजू घेत नाहीये, जे योग्य आहे ना तेच बोलतोय. तुम्ही सगळ्यांनी अपूर्वाला समजून घ्यायला हवं असं शशांकशी बोलत असतो. तितक्यात इकडे सुमी खोलीत पाहते तर बाळ बेडवर नसतं. तेव्हा सुमी लगेच शशांकला आवाज देत खाली बोलावते. कुकी आणि शशांक दोघेही ओसरीत सुमीजवळ येतात. सुमी मात्र लगेचच शशांकला जाब विचारत म्हणते की हे सगळं कधी थांबणार आहे? उगीच मला टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडू नका. सर्वच जण आता तिथे जमा झालेले असतात. मानसी म्हणते सुमी अगं काय झालंय? सुमी चिडूनच म्हणते की अप्पू परत माझ्या मुलीला तिच्या खोलीत घेऊन गेली. हे सगळं ना आता अति होतंय. कुकी लगेच म्हणतो कुणाचं अति होतंय? अप्पूचं की तुझं? अगं सुमे, अप्पूचं बाळ गेलंय, परंतु तरीही तुझ्या आनंदावर विरजण पडू नये ना, म्हणून त्या बाळासाठी ती रडली सुद्धा नाही ग. तिचं दुःख असं मनात दाबून ठेवलं ग, आणि त्या अप्पूसाठी तू असं बोलतीये असं सुमीला विचारतो. तेव्हा सुमी मात्र म्हणते की या सगळ्यात माझा काय दोष आहे? तेव्हा अमेय म्हणतो सुमी अगं तू पाय घसरून पडणार होतीस, तुला आधार द्यायला गेली आणि ती पडली ग. मानसी म्हणते होय, या सगळ्यात तिची 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली आणि तिला तिचं बाळ गमवावं लागलं ग. या अशा परिस्थितीत तू तिला समजून घेण्याची गरज आहे ग. ते ऐकून सुमी लगेच म्हणते की अरे वा, आता सगळेच अप्पूची बाजू घ्यायला लागले, म्हणजे मी वाईट झाले का? तेव्हा माई सुमीला समजावत सांगतात की तिला थोडा वेळ दे ग. विठू म्हणतो फक्त वेळ देऊ नकोस, तर विचार कर, जर का हीच वेळ तुझ्यावर आली असती तर अप्पूने काय केलं असतं? मात्र म्हणते की मला नाही विचार करायचा या सगळ्याचा. तिचं बाळ गेलं म्हणून मी माझा आई होण्याचा हक्क सोडून देऊ का? तेव्हा कुकी म्हणतो सुमे बाळा, बाळ तुझंच आहे ग, परंतु समजून घे ना, तिने काय कधी तुझ्या बाळावर हक्क सांगितलाय का? तर मानसी म्हणते की बाळ तुझंच आहे, फक्त बाळ गमावल्यामुळे ती तुझ्या बाळासोबत थोडा वेळ राहून आईपणाचा आनंद अनुभवतीये. सुमी मानसीला म्हणते की मला सुद्धा माझ्या बाळासोबत वेळ घालवायचाय, त्याचे लाड करायचेत, परंतु अप्पू दिवस रात्र बाळाला तिच्याजवळ ठेवते, मग मी काय करू? निखिलच्या आईना बरोबरच बोलत होत्या, अप्पू मोठ्या घरची मुलगी आहे ना, सगळं तिच्या मनासारखंच होणार. तेव्हा निखिल येऊन हात जोडत सुमीला सांगतो की निदान तू तरी आईची भाषा बोलू नकोस. तेव्हा सुमी वैतागत म्हणते की आई बरोबरच बोलत होत्या, जर का घरच्यांनी वेळीच अप्पूला समजावलं नाही ना, तर एक दिवस अप्पू आपल्या मुलीला आपल्यापासून हिरावून घेईल. ते काही नाही, आता मी 1 मिनिटही इथे थांबणार नाही, माझ्या मुलीला घेऊन मी सासरी निघून जातीये असं सर्वांना सांगते. तेव्हा निखिल मात्र सुमीला थांबवत म्हणतो की अजिबात नाही, मला नाही वाटत तिकडे आई तुझी आणि बाळाची काळजी घेऊ शकेल. इथे माई सुआई सगळ्या आहेत अगं, त्या नीट काळजी घेतील बाळाची. तेव्हा सुमी म्हणते की होय, मलाही तसंच वाटलं होतं, परंतु इथे तर चित्रच वेगळं आहे. इथे माझ्याच बाळाला माझ्यापासून हिरावण्याचा प्रयत्न केला जातोय. तेव्हा शशांक हात जोडून सुमीची माफी मागतो, म्हणतो की तू असा कुठलाही विचार करू नकोस, मी आत्ता जाऊन बाळाला घेऊन आलो
आणि तो आता रूममध्ये येतो. पाहतो तर अप्पू अंगाई गात बाळाला झोपवत असते. शशांक येऊन अप्पू समोर हात जोडत म्हणतो की आत्ताच्या आत्ता बाळाला सुमीकडे नेऊन दे. परंतु अप्पू म्हणते की नाही, मी कसं बसं तिला झोपी लावले, सुमीकडे राहत नाही ती, आणि जरा हळू बोल ना, आत्ता झोपली ती, असं त्याला सांगत असते. शशांक म्हणतो ते काय ना ते सुमी बघून घेईल, आणि तुला कळतंय का, तू जेवढं जास्त हिला तुझ्याजवळ ठेवशील ना तेवढी हिला तुझी सवय लागेल आणि नंतर ती सुमीकडे जाणार नाही. तेव्हा अप्पू म्हणते ती जागी असल्यावर मी सुमीकडेच नेऊन देणार आहे. मग ती झोपलेली असताना माझ्याजवळ असली काय किंवा सुमीजवळ काय फरक पडतो. शशांक वैतागत म्हणतो की अगं पण बाळ जास्तीत जास्त आईजवळ राहणं ही बाळाची आणि त्याच्या आईची मानसिक गरज असते, तुला कळत कसं नाहीये. तेव्हा अप्पू केविलवाणीच म्हणते की मी सुद्धा आई आहे ना या बाळाची, आणि ती माझ्याजवळ राहावी ही माझी सुद्धा मानसिक गरज आहे ना रे खडूस. ती रात्रभर सुमीकडे राहण्यासाठी मी हो म्हणाली ना, मग सुमीने सुद्धा मला समजून घ्यायला हवं ना. दिवसभरातला थोडा वेळ माझं बाळ माझ्याजवळ असं बोलतच असते. तेव्हा शशांक ओरडूनच बस असं म्हणतो. ओरडूनच म्हणतो की सतत माझं बाळ, घरातले सगळे समजून थकलेत तुला. अपूर्वा, हे तुझं बाळ नाहीये, ते सुमीचं बाळ आहे. अप्पू काही बोलायला जाणार तेच शशांक पुन्हा तिला गप्प करतो. विचारतो की जर का तू अशीच वागत राहिली ना तर सुमी बाळाला घेऊन तिच्या सासरी निघून जाईल, ते चालेल का तुला. अप्पू मात्र धक्क्यानेच पाहू लागते आणि मनातून खूप घाबरून जाते. तर पुढील भागात अप्पू बाळाला कुठेतरी घेऊन गेलेली असते. दादा सर्वांना शांत करत म्हणतात की ती कुठेही गेलेली नसेल, शोधायची गरजच नाही. परंतु सुमी म्हणते की नाही, मी आता शांत बसणार नाही. निखिल, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करा, मला अप्पूची पोलीस कंप्लेंट करायची आहे. ते ऐकून शशांक आणि कुकीला मोठा धक्काच बसतो.